3 डिसेंबरला उधळायचा होता तो गुलाल 18 दिवस होत्यातच राहिला आणि 21 डिसेंबरला राज्यातल्या नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल हाती आले. काही ठिकाणी धक्कादायक निकाल पाहायला मिळाले, काही ठिकाणी अंदाज अगदीच बरोबर आले, तर काही ठिकाणी पॅनल बसलं पण नगराध्यक्ष हुकला. 288 पैकी 124 जागांवर भाजपचे नगराध्यक्ष बसले, तर शिंदेच्या शिवसेनेचे 61, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे 36 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झाल्याचं दिसून आलंय. काँग्रेसने 27, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं 12, तर ठाकरेंच्या शिवसेनेनं केवळ 8 जागांवर बाजी मारली आहे. पुण्यात अजित पवार, नाशिक आणि कोकणमध्ये एकनाथ शिंदे, तर विदर्भात भाजपला चांगलंच यश मिळालंय. धनंजय मुंडे, छगन भुजबळ, निलेश राणे, विजय वडेट्टीवार यांनी आपली ताकद कायम ठेवलीय, तर नितेश राणे, अभिमन्यू पवार, सुधीर मुनगंटीवार यांसारख्या दिग्गजांच्या ताकदीला धक्का बसलाय. महाराष्ट्रात कुठं कोण जिंकलंय, कोणाचे किती नगरसेवक आणि नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत, नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकींचा संपूर्ण निकाल सांगणारा आजचा हा व्हिडिओ. तर सुरुवात करूयात ती पुणे जिल्ह्यापासून. पुणे जिल्ह्यात 14 नगरपरिषदा आणि 3 नगरपंचायती आहेत. त्यापैकी तब्बल 10 ठिकाणी अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं बाजी मारलीये. 3 ठिकाणी भाजप तर 4 ठिकाणी शिंदेच्या शिवसेनेनं बाजी मारल्याचं दिसतं. बारामतीमध्ये अजितदादांनी नगरसेवक पदाचे 8 उमेदवार निवडून आणले होते. त्यानंतर आज झालेल्या मतमोजणीत नगराध्यक्ष सचिन सातव यांच्यासह राष्ट्रवादीचे 27 उमेदवार जिंकून आले. 35 नगरसेवकांसह एक हाती दादांना सत्ता मिळाली असली तरी शरद पवार गट, रासप आणि बसपाचा प्रत्येकी 1 तर 3 अपक्ष उमेदवारसुद्धा इथे निवडून आलेले आहेत. भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेला एकही जागा मिळाली नसली तरी विरोधी नगरसेवकांची संख्या ही वाढलेली दिसते. बाकी पुणे जिल्ह्यात अजितदादांनी वर्चस्व राखलेलं आहे. भाजपनं भोर आणि शिरूरमध्ये बहुमत मिळवलं असलं तरी नगराध्यक्ष राष्ट्रवादीचा निवडून आलेला आहे. जेजुरी आणि इंदापूरमध्ये सुद्धा अजित पवारांनी निर्वीळ असं यश मिळवलंय. त्यात पुण्यामध्ये शरद पवारांना शून्यावर आणत अजितदादा बॉस ठरलेले आहेत. आता येऊयात नाशिक जिल्ह्याकडे. नाशिकच्या 11 नगरपरिषदांपैकी शिंदेंच्या शिवसेनेनं 5 तर भाजप आणि अजित पवार गटानं प्रत्येकी 3 ठिकाणी बाजी मारली आहे. सटाण्यामध्ये भाजपचे माजी आमदार दिलीप बोरसे यांना हादरा देत शिंदेंच्या शिवसेनेच्या हर्षदा पाटील या विजयी झाल्या. येवल्यामध्ये छगन भुजबळ यांच्या अनुपस्थितीत समीर भुजबळ यांनी गड राखल्याचं दिसतं. तर मंत्रिपद गेलेल्या माणिकराव कोकाटे यांनी सिन्नरमध्ये आपलं पॅनल आणि नगराध्यक्ष दोन्ही निवडून आणलेलं आहे. नांदगावमध्ये शिंदेंच्या सुहास कांदेंनी बाजी मारली आहे. तर मनमाड, इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वरमध्ये सुद्धा शिंदे गटानं बाजी मारल्याचं दिसतं. पण नाशिकमध्ये तिन्ही पक्षांमधल्या सप्तसंघर्षात एकनाथ शिंदे वरचढ ठरलेले आहेत. महाविकास आघाडीला एकही नगराध्यक्ष नाशिक जिल्ह्यात बसवता आलेला नाहीये. यानंतर जळगावमध्ये 7 पैकी मुक्ताईनगर आणि भडगावमध्ये शिंदे, जामनेर आणि फैजपूरमध्ये भाजप, सावद्यामध्ये भाजप शिंदे महायुती, तर धरणगावमध्ये ठाकरे गट आणि वरणगावमध्ये अपक्ष उमेदवारांना नगराध्यक्षपदासाठी बाजी मारलेली आहे. म्हणजेच इथं शिंदे, भाजप यांचे प्रत्येकी 2, ठाकरे, अपक्ष आणि एकत्रित महायुती प्रत्येकी 1 असं चित्र दिसतं. मुक्ताईनगरमध्ये शिवसेनेचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कन्या संजना पाटील यांनी विजय मिळवत खडसे कुटुंबियांना धक्का दिलेला आहे. मुक्ताईनगरमध्ये सेनेचे 11 नगरसेवक निवडून आलेले आहेत. वरणगावमध्ये बहुमत हे भाजपकडे असलं तरी नगराध्यक्षपदी अपक्ष उमेदवारांना बाजी मारल्याचं दिसतं. यानंतर नंदुरबारमध्ये कागदावरती भक्कम असलेल्या भाजपला 4 पैकी एकही नगरपालिका जिंकता आलेली नाहीये. तळोदा आणि नवापूरमध्ये राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं बाजी मारलेली आहे. तर शहाद्यात जनता विकास आघाडी आणि नंदुरबारमध्ये शिंदेंच्या रत्ना रघुवंशी हे निवडून आलेले आहेत. विजयकुमार गावित यांच्या वर्चस्वाला इथंच हादरा बसल्याचं चित्र दिसतं. आता येऊयात धुळे जिल्ह्याकडे. धुळे जिल्ह्यात भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं प्रत्येकी 1 जागा जिंकली आहे. सिंदखेड्यामध्ये भाजपचे 11 नगरसेवक निवडून आले असले तरी नगराध्यक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या कलावती माळी झालेले आहेत. तर पिंपळनेरमध्ये भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं प्रत्येकी 8 जागा जिंकल्यात, पण नगराध्यक्ष मात्र इथे भाजपचा जिंकलेला दिसतो. अहल्यानगरमध्ये 8 पैकी तब्बल 4 नगराध्यक्ष भाजपचे, 1 शिंदेचा, काँग्रेसचा 1 आणि इतर 2 असं बलाबल झालेलं दिसतं. विखे पाटील कुटुंबानं राहतामध्ये बाजी मारत आपला गड हा राखलेला दिसतोय. तर कोपरगाव, देवळाली प्रवरा आणि शिर्डीमध्ये भाजपनं बाजी मारलेली आहे. सगळ्या राज्याचं लक्ष लागलेल्या संगमनेरमध्ये सत्यजित तांबे यांच्या पत्नी मैथिली तांबे यांनी मोठ्या फरकानं बाजी मारली आहे.
त्यांच्या संगमनेर सेवा समितीचे 30 पैकी 27 नगरसेवक निवडून आलेत. थोरहात आणि तांबे या जोडीनं शिंदे सेनेच्या खताळ्यांच्या वेगाला स्पीड ब्रेक लावलेला आहे. निवासामध्ये शंकरराव गडाख यांचे 17 पैकी 10 उमेदवार जिंकले असले तरी नगराध्यक्षपदी मात्र शिंदेच्या शिवसेनेला यश मिळालेलं आहे. राहुरीमध्ये पराजक्त तणपुरे यांच्या शहर विकास आघाडीनं बाजी मारली आहे. श्रीरामपूरमध्ये काँग्रेसचे 20 नगरसेवक निवडून आले असून काँग्रेसच्याच करण ससाने यांनी नगराध्यक्षपदासह बाजी मारलेली आहे. सांगली जिल्ह्यात 8 पैकी भाजप, शरद पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेंची शिवसेना यांचे प्रत्येकी 2 तर काँग्रेस आणि स्वाभिमान विकास आघाडीचे प्रत्येकी 1 नगराध्यक्ष निवडून आलेले आहेत. जयंत पाटीलांनी ईश्वरपूर आणि आष्टा हे 2 गड शाबूत ठाकले आहेत. तर ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांच्या नेतृत्वातल्या शहर विकास आघाडीचे तब्बल 22 नगरसेवक निवडून आलेत. 1 जागा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला मिळाली आहे. पलूसमध्ये विश्वजित कदम यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं नगराध्यक्षपदासह 15 जागा जिंकलेल्या आहेत. तर भाजपनं जतमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वात सत्ता खेचून आणत नगराध्यक्षपदासह 11 जागा पटकवल्या. तर तासगावमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांच्या स्वाभिमानी विकास आघाडीला नगराध्यक्षपदासह 13 जागा मिळाल्या. तर रोहित पाटील यांच्या नेतृत्वात 11 नगरसेवक निवडून आलेत. विटा आणि शिराळामध्ये शिंदेंची शिवसेना तर आटपाडीमध्ये भाजपचा नगराध्यक्ष निवडून आलाय. पण आटपाडीत सर्वाधिक 8 जागा या शिंदेंनी जिंकलेल्या आहेत असं चित्र दिसतं. कोल्हापूर बाबतीत बोलायचं तर कोल्हापूर जिल्ह्यातल्या 13 जागांवर शिंदेच्या शिवसेनेचे 4, भाजपचे 3, काँग्रेस, जनसुराज्य आणि अजित पवारांची राष्ट्रवादी प्रत्येकी 2 असं बलाबल आहे. कागलमध्ये मुश्रीफ घाटके या जोडीनं पॅनल बसवत नगराध्यक्षपदासाठी ही बाजी मारली. पण मुरगुडमध्ये संजय मंडली गटानं या जोडीला झटका दिला आणि नगराध्यक्षपदासह बाजी मारली आहे. शिरोळमध्ये आमदार अशोक माने यांचा मुलगा, सुनबाई आणि पुतण्या या तिघांचा पराभव झालाय. तिथनं काँग्रेसच्या योगिता कांबळे नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत. इथे काँग्रेसच्या बंटी पाटील यांचा पाठिंबा असलेल्या यादव पॅनलनं बाजी मारलेली आहे. आता येऊयात सोलापूरकडे. सोलापूर जिल्ह्यात 12 पैकी भाजपनं 4, शिंदेची शिवसेना आणि स्थानिक आघाड्यांनी प्रत्येकी 3 जागांवर विजय मिळवलाय. तर ठाकरे गट आणि शरद पवार गटाला प्रत्येकी एका नगरपरिषदेवरती विजय मिळवता आलाय. काँग्रेस मात्र सोलापूर जिल्ह्यातनं हद्दपार झालीय. मंगळवेढा नगरपालिकेत भाजपचे आमदार समाधान अवताडे यांना मोठा धक्का बसलाय. नगराध्यक्षपदी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या उमेदवार सुनंदा अवताडे हे जिंकून आलेले आहेत. मंगळवेढ्यात भाजपला 11 तर विरोधी तीर्थक्षेत्र विकास आघाडीला 9 जागांवर विजय मिळाला. अनगर नगर परिषदेत भाजपच्या राजन पाटील यांच्या सुनबाई पराजक्ता पाटील यांची बिनविरोध निवड झाली. जंगोल्यामध्ये भाजपचे जयकुमार गोरेंनी ताकद लावली असली तरी शिंदेच्या शिवसेनेच्या शहाजी बापू पाटीलांनी तब्बल इथं 19 जागा निवडून आणल्या आणि 1 हाती डाव घुमावलाय. तर मोहोळमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडनं फक्त 22 वर्षांच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत. साताऱ्यामध्ये भाजपचे 7 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 नगराध्यक्ष निवडून आलेत. साताऱ्यामध्ये भाजपचे अमोल मोहिते यांनी 41,000 पेक्षा जास्त मतांच्या फरकानं बाजी मारली आहे. तर फलटणमध्ये रामराजे नाईक निंबाळकरांच्या 30 वर्षांच्या वर्चस्वाला भाजपच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांनी जोरदार हादरा दिलेला आहे. रणजितसिंह नाईक निंबाळकरांचे बंधू समशेरसिंह नाईक निंबाळकर यांनी इथं बाजी मारलेली आहे. तर कराडमध्ये राजेंद्रसिंह यादवांनी भाजपचे अतुल भोसले आणि काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण या दोघांनाही पराभवाचा धक्का दिलाय. मकरंद पाटील, मनोज घोरपडे यांना महाबळेश्वर, रहिमतपूर इथं विजय मिळालाय. पण महत्त्वाचं म्हणजे साताऱ्यात शरद पवारांना शून्यावरच ठेवत भाजप आणि अजित पवारांनी डाव मारलेला दिसतो. आता येऊयात मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये. एकूण 7 नगराध्यक्षपदासाठी निवडणूक पार पडलेली आहे. त्यामध्ये भाजपला फक्त एका जागेवर विजय मिळवता आलेला असून शिंदे गटाला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 1, उभा ठाकरे गटाला 1, काँग्रेसला 2 अशा जागांवरती विजय मिळालाय. नांदेडमध्ये 3 पैकी 2 जागांवर भाजप तर एका जागेवरती शरद पवार गटाची सत्ता आली आहे. परभणी जिल्ह्यात 7 नगरपरिषद आहेत. त्यापैकी भाजपला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 2, शिंदे गटाला 1 आणि परिवर्तन विकास आघाडीचा 1 उमेदवार निवडून आलाय. नांदेड जिल्ह्यातल्या 12 नगरपरिषदा आणि हिमायतनगर नगरपंचायतीसह 13 जागांमध्ये भाजप, मराठवाडा जनहित पार्टीला 5, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 3, काँग्रेसला 2, शिवसेना शिंदे गटाला 2 आणि उभा ठाकरेला 1 असं जिल्ह्यातलं पक्षीय बलाबल आहे. नांदेडच्या लोहामध्ये भाजपनं एकाच कुटुंबात दिलेल्या 6 उमेदवारांचा पराभव झालाय. अशोक चव्हाणांनी मुदखेडमध्ये भाजपचं वर्चस्व कायम ठेवलंय.
तर लातूरमध्ये भाजपचे अभिमन्यू पवार यांना धक्का देत अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं दणदणीत विजय मिळवलाय. धाराशीमध्ये तानाजी सावंत आणि राणा जगजित सिंह यांची जादू चालल्याचं दिसतं. तर ओमराजे निंबाळकरांना जोरदार धक्का बसलाय. तर कलमनुरीमध्ये शिंदेच्या शिवसेनेचे संतोष बांगर यांचा जलवा चाललेला दिसला. बीड जिल्ह्याचं चित्र सांगायचं तर बीड नगरपालिकेत क्षीरसागरांची सत्ता संपुष्टात आली आहे आणि इथं पंडितांनी बाजी मारलेली आहे. परळीमध्ये वेगळं काही घडणार का अशी चर्चा चालू असताना धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या भावा-बहिणीच्या जोडीला परळीकरांनी कौल दिलेला आहे. जिल्ह्यामध्ये महायुतीनं घवघवीत असं यश मिळवलेलं आहे. 6 पैकी सगळ्यात मोठी बीड, परळी आणि धारूड नगरपालिका जिंकत अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं जोरदार मुसंडी मारली आहे. गेवराईमध्ये भाजप तर धारूड आणि अंबाजोगाईत भाजप पुरस्कृत आघाडीला विजय मिळालेला असून नंदकिशोर मुंदडा हे नगराध्यक्ष झालेले आहेत. माजलगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा नगराध्यक्ष हा इथे निवडून आलेला आहे.